हो, तो माझा नातेवाईक आहे. हो. आणि ती व्यक्ती म्हणजे रूपम बाबू. त्यावेळी तो पेंढारकर कॉलेजला शिकायला होता. अच्छा अच्छा अच्छा. केएमएम करत होता. ओके. अमितचा जो भाऊ आहे अमोक दांडेकर, हो. ही इज अ गिटारिस्ट. गिटारिस्ट. आणि रूपम भागवत त्यावेळी अजयतुल यांचे मॅनेजर होते. हा. आणि मी अजयतुल लाईव्ह इन कॉन्सर्टला मी प्रोडक्शन बघायचो. हिंदी मधल्या आर्टिस्ट मध्ये कधी कॉन्टॅक्ट येऊ शकला तुमचा? हो. हिंदी पण कोण एक्झाम्पल? शाहरुख खान साहेब आहे, हा. त्याच्यानंतर संजय दत्त साहेब, ते कुरुक्षेत्र त्या हा. महेश मांजरेकर Correct. त्यांचं ना. असं फार रेअर जातो मी. असं. मठ किंवा देवळांमध्ये मी खूप रेअर. आणि हा माझा एक्सपिरियन्स होता प्रीतम हॉटेलचा, कारण तिकडे मी भांडी पण घासलेली आहेत प्रसंगी, केअर काढलेला आहे. कारण कुठल्याही काम करताना जर आपल्या खाली कोणाला जर स्टाफ किंवा आपले सबऑर्डिनेट्स जर तयार करायचे असतील तर साधारणपणे त्या गोष्टीला किती वेळ लागतो हे आपण काम केल्याशिवाय आपल्याला ते समजत नाही. कारण मी खूप लहान होतो त्यावेळी मला शाहरुख खान काय साहेब वय असेल त्यावेळी? एक साधारणपणे माझं एक वय 19-20 तर त्यावेळी शाहरुख खान साहेब पण मला टपली मारायचे की जे आपण लहानपणापासून जे स्टार्स आपण पडद्यावर बघतो ते आपल्या आजूबाजूला आहेत म्हटल्यानंतर थोडेसे डोळे असे हे व्हायचे. आणि मी कुठेतरी त्यांच्या आजूबाजूला सतत ना असा लुडबुड करायचो. ही गोष्ट साधारणपणे 97-98 सालची मी सांगतो की त्यावेळी ना आपल्याकडे मोबाईल नव्हते, कॉन्टॅक्ट किंवा सोशल मीडिया अजिबात काही नव्हतं. सो मला फक्त नाव कळलं होतं रत्नाकर फडे. आणि मी माझा घरचा जो बॅकग्राऊंड आहे गरिबीची नाहीये, मी वेल टू डू फॅमिलीमध्ये. जे आपण जे फक्त ग्लॅमर म्हणतो किंवा मेगा स्टार म्हणजे ते मजाच करत असणार, तर तसं नव्हतं. तर शाहरुख खान साहेब त्यांच्या मुलांचा अभ्यासाची तयारी सुद्धा ते स्वतः करत होते. मित्रांनो, हे कोणाला माहित नव्हतं.